देशभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले आहेत। मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये 3 रुपयांनी वाढ झालेली आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आता आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे। काही दिवसापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल डिझेल हे सांभाळून वापरा अशा स्वरूपाचं आवाहन केलेलं होतं आणि त्यानंतर आता डिझेल पेट्रोलचे दर वाढत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। पेट्रोल पंपावर सकाळच्या सुमारासच काही वाहन चालक येत आहेत, त्यामुळे त्यांना रोजपेक्षा कालपेक्षा 3 रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहे। दादा, पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले आहेत, काय प्रतिक्रिया? ते सार्वजनिक आहे, ते वाढणारच ना, कारण की परिस्थिती जर अशी अवलंबून झालेली आहे, त्यामुळे वाढणारच आहे। काय प्रॉब्लेम? काल किती रुपये पेट्रोल होतं, आज किती रुपये? ती आयडिया नाही मला। आम्ही फक्त महिन्यात एकदा भरतो, फुल टाकी करतो, त्यामुळे एवढी आयडिया नाही। तुमचा पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले आहेत मध्यरात्रीपासून, आपल्याला कल्पना आहे की नाही काही काय प्रतिक्रिया? काय भाव नाही वाढायला पाहिजे, लोक गरिबांचे हाल व्हायले त्याच्यामुळे। आपण बघतोय अनेक नागरिक असे आहेत ज्यांना याबाबत फारशी कल्पना नाहीये। पेट्रोल पंपावर सर्वत्र सकाळच्या सुमारास आता वाहनांच्या रांगा आपल्याला बघायला मिळत आहेत। काही रिक्षा चालक देखील आहेत, वाहन चालक देखील आहेत। पेट्रोल डिझेलचे दर वाढले? हो, वाढले, आता काय करणार त्याला? मग काय आता तुम्हाला आठवड्यातनं किती वेळा पेट्रोल भरतं? मला रोजच लागतं। मग आता कसं नियोजन करणार? आता काय जसं भेटेल तसं घ्यायला लागेल, बाकी काही करता येणार नाही। दर परवडतात? नाही परवडत ना, काय करणार आता त्याला? दादा, माहित नव्हतं तुम्हाला दर वाढले? नाही, आता तो टाकायला आलो 10 दिवसानंतर पेट्रोल गाडीत। मागच्या वेळेस किती टाकलो? 10 दिवसापूर्वी किती टाकलो? 4 रुपये 77 पैसे होता। 4 रुपये 77 पैसे वाढले? 4 रुपये 77च होता ना। 104 रुपये। आता किती? 4 रुपये 77 पैसे होता, आता वाढलं 7 रुपये 78 झाला त्याशी। आता हे असं वाढत जातील काय? तुमची काय पुढे काय करणार? पंतप्रधान म्हणतात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा। तुम्ही नाशिकमध्ये बस आहेत, रिक्षा आहेत। रिक्षा आहे तर रिक्षा 50 रुपये भाडा घेते पाताळी फाट्याला। 50चा याच्यात टाकला तो जाऊन येऊन करण माणूस, मग किती कमी करायचं? अजून बस आहे महापालिकेची, महापालिका फुकटमध्ये थोडी सोडणार आहे आम्हाला, सोडणार आहे का फ्रीमध्ये? पैसे तर घेणारच ते। मग सोडला असता तो विचार पुढचा राहिला असता का त्यांनी भाऊ सोडला, 1 दिवस सोडला, 2 दिवस सोडला, मग शेवटी काय करणार आपण गौंडी काम करणार 300 रुपये रोज कमवते आहे। 300 मध्ये आता पेट्रोलचा भाव वाढला, तो टाकायचा काय, खायचा काय, ते पण एक महत्व आहे ना। आता ते प्रधानमंत्री योजना आहे, आता प्रधानमंत्री आहे तो प्रधानमंत्री त्यांच्यासाठी काही ना काय आपल्यासाठी करण, गरीब लोकांसाठी। ही सर्वसामान्याची प्रतिक्रिया आहे। त्याचं म्हणणं आहे पंतप्रधान सांगतात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, परंतु तिथे देखील पैसेच द्यावे लागणार आहेत। त्यामुळे आता पेट्रोल पंपावर आलेले आहेत आणि आपल्या गाडीमध्ये पेट्रोल टाकून देत आहेत, गवंडी काम करता असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे दिवसाला मिळणारं उत्पन्न आणि त्या तुलनेमध्ये पेट्रोलवर होणारा खर्च याचा ताळमेळ देखील बसवण्यात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।